नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। अळू म्हटलं ना की सर्वात प्रथम आपल्या डोक्यात येतं ती आळूवडी किंवा आळूचं फतफतं। पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने चमचमीत झणझणीत अशी आळूचं वरण किंवा आळूची डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही डाळ चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही ही डाळ एकदा करून बघितली ना तर तुम्ही आलूच्या वड्यांऐवजी हे वरण नक्कीच करणार। चला तर मग चटकदार असं आलूचं वरण कसं बनवायचं ते पाहू। इथे मी छोट्या आकाराची 5 ते 6 आलूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही आलूची पाने आपल्याला तोडून आलूच्या देठांवरची साले काढून आपल्याला ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तोडून घ्यायची आहे। आणि याच पद्धतीने मी आलूची पाने देखील अशी कट करून घेणार आहे हातावरच। आता ही पाने आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। 2 ते 3 वेळा हे पाने आपण स्वच्छ धुवून घेऊ। शक्यतो वरण बनविण्याकरिता छोट्या आकाराचीच पाने घ्यायची। मोठ्या आकाराची पाने वरणामध्ये सहसा शिजत नाहीत आणि छोटा आलू चवीला देखील खूप छान असतो, त्याकरिता शक्यतो लहान आलूच घ्या। आता आपण एका कुकरमध्ये 1 वाटीभर तुरीची डाळ घेऊ आणि ही पाने घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेऊया, जेणेकरून डाळीमध्ये जो स्टार्च असेल ना तो निघून जाईल। आता एका वाटी डाळीकरिता मी 2.5 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आणि डाळ आपण मंद आचेवर गॅसवरती शिजत ठेवूया। मंद आचेवर 5 मिनिटे डाळ शिजून झाली ना त्यावरती असा फेस यायला लागतो। हा फेस आपल्याला शक्य होईल तेवढा काढून घ्यायचा आहे। हा फेस आपल्या आरोग्यासाठी बिलकुलही चांगला नसतो, त्याकरिता कधीही डाळ शिजवताना शक्य होईल तेवढा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी घालणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा चमचा शेंगदाणे। याने आपल्या वरणाला चव खूप छान येते। आता आपण तोडून घेतलेली आलूची पाने यामध्ये घालूया आणि वरणामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ। वरण उतू जाऊ नये याकरिता 1 चमचाभर तेल घालायचं, झाकण लावायचं आणि मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 ते 4 शिट्ट्या झाल्या ना कुकर पूर्णपणे थंड करून मग त्याचं झाकण काढायचं। इथे तुम्ही बघू शकता आलू आणि डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता रवीने ही डाळ मस्तपैकी घोटून घेऊया, जेणेकरून डाळ आणि आलू छान असं एकजीव होईल। तुम्ही बघू शकता हा आलू डाळीमध्ये छान असा एकजीव झालेला आहे। आता इथे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती, ही छान आपण कोलून घेऊ आणि ही या डाळीमध्ये ॲड करूया। आलूमुळे घशाला खाज होऊ नये याकरिता चिंच घालणे खूप आवश्यक आहे, तर जरूर घाला। छान मिक्स करून घेऊ डाळ चिंचेमध्ये। डाळ तयार आहे म्हटल्यावर वरण फोडणी घालू। त्याकरिता कढईमध्ये आपण 1.5 चमचा तेल घेऊया। तेल छान असं तापलं ना की 1 चमचाभर मोहरी घालायच्या, छान तडतडू द्यायच्या आणि 1 चमचाभर जिरं घालायचं, ते देखील फुलू देऊ आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालूया। कढीपत्ता छान असा फुलला ना 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मंद आचेवर छान अशी परतून घ्यायची। आलं लसूण परतलं गेलं की यामध्ये 1 चमचाभर लाल मिरची, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। छान थोडीशी कोथिंबीर घालून मंद आचेवर परतून घ्यायची। मसाले छान असे परतले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता शिजवलेली डाळ आपण यामध्ये घालूया, छान अशी मिक्स करून घेऊया। मंद आचेवर 5 मिनिटे ही डाळ अशीच शिजवून घेऊ, जेणेकरून वरणाला चव छान येते। आता डाळीमध्ये गरजेनुसार पाणी आपल्याला घालायचं आहे। डाळ जास्त पातळ करायची नाही, थोडीशी घट्ट डाळच भाजीसोबत किंवा भाकरीसोबत खायला छान लागते। छान असं मिक्स करून घेऊ, वरणाला 1 उकळी काढून घेऊ आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे वरण छान असं उकळून घेऊ। काही वेळातच हे वरण मस्तपैकी दणकून उकळून झालेलं आहे, छान असा सुगंध येतोय आणि इथे आपलं आलूचं वरण बनून तयार आहे। हे वरण अगदीच चटपटीत होतं, तर 1 वेळा नक्कीच करून बघा। हे वरण पोळी, भाकरी आणि भातासोबत अगदी अप्रतिम होतं। तुम्हाला वरण केलं की मग भाजी करायची गरजच नाही पडणार, तर नक्की करून बघा। कसं झालं कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।
आहे.